जिदा चमन बंद मुस्ताए हिंदुस्तान जिगर बंद फरजंद रामचंद्र। समोर आहे जगदंबा तलाव। तलवारींची नावे तुम्हाला माहितीच असतील, जगदंबा, तुळजा आणि भवानी अशी या महाराजांची तलवारींची नावे। त्याला आता बघा मी सांगतो, मला माहिती नाही तुला कोणती तलवार, ही तलवार कोणती बंदूक तलवार, याचा अर्थ तलवार ही स्त्रीलिंगी आहे म्हणून तिला देवी देवतांची नावे दिली आहे। तर याला तोफ बोलतात। आता हिची जर आकार किंवा लांबी तुम्ही जर पाहिली तर सरळ एखाद्याला तोफ काढू शकते अशी ही तोफ। याचे पाते जर तुम्ही पाहिले तर एकदम तुम्हाला लांब दिसेल, म्हणजेच याचा अर्थ काय तर घोडदळावरती स्वार होऊन त्याला सपकन वार करून सगळं साठून जाणारे हे पात्र आहे। आणि याला तुम्हाला खाली असं गळ दिसेल, हा गज कशासाठी? आता याची जर पाते लांब आहे त्याच्यामुळे शत्रूला मी माझ्यापासून जास्तीत जास्त लांब घेऊ शकते। पण अशा वेळेस शत्रू जर जवळ आला तुम्ही काय करणार? या गजाच्या साह्याने शत्रूच्या छातीवर किंवा मानेवर किंवा नाकावरती कुठल्याही मेन पार्टवरती पंच करून त्याला माझ्यापासून दूर ठेवू शकते। अशा प्रकारचा हा गज आहे, याला नाकीचा बोलतात। आणि शत्रू जर जवळ आला तर त्याच्या पंचपर्यंत त्याच्या नाकावरती वगैरे वार करून त्याला माझ्यापासून दूर ठेवू शकते। अशा प्रकारचे जसे बॉडीला आपले पार्ट असतात तसे या तलवारीचा सुद्धा पार्ट आहे। ही पार्ट असल्यामुळे याला धारेची बाजू बोलतात। हे तलवारीचे अग्र म्हणजे टोक। आता इथे मला सरळ जाताना रेषा दिसते, या रेषा कशासाठी? याला नाळ बोलतात। ही नाळ कशासाठी? जी तलवारीची अतिरिक्त वजन असते ते वजन कमी करण्यासाठी। जेवढी तलवार वजनाने जड असेल तेव्हा युद्ध करताना माझ्या हाताला त्रास होऊ नये किंवा वजन जास्त पेलावं लागू नये यासाठी तलवारीचे वजन कमी केले जाते अशा नाळेद्वारे। याला बोलतात ठोक। अशा प्रकारची ही ठोक तलवार। याला म्हणतात नागपट्टा। आता तुम्ही जर पाहिलं असेल तर तलवारीची शांत लावलेल्या असते। तलवारीची एकाच बाजूला धार असते, तशी याच्या दोन्ही बाजूला धार असते। आणि याला कोबडा बोलतात। हा कोबडा कशासाठी? तुम्ही जर पाहत असाल माझ्या बोटांपासून माझ्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण हात कव्हर होते, म्हणजे माझ्या हाताचं प्रोटेक्शन होते। जरी तलवारीचं किंवा कुठल्याही शस्त्राचा जरी घाव बसला तरी माझ्या हाताला इजा होणार नाही। अशा प्रकारचा हा पट्टा, महाराजांचा जो आवडता पट्टा होता त्याला महाराजांनी यशवंत पट्टा नाव दिलं होतं। आणि
पाहत असाल महाराजांच्या हातावरती तुम्हाला जो पट्टा दिसतोय त्या पट्ट्यावरती एका अॅनिमलचं चित्र आहे. म्हणजे तो वरं म्हणजे डुक्कर. आपल्या मुघल लोकांना वरं या प्राण्याची अतिशय किळस म्हणजे वाटत होती, त्यामुळे महाराजांनी अशा प्रकारचं त्याच्यावरती चित्र रेखाटून दिलं. 5 तलवारबाजी. तुम्हाला सोन्याचं काम दिसतंय, याच्यावरती सोन्याचं काम दिसतंय. म्हणजे ती मुघल दरबारातील मुघल. तुम्हाला इथे जाडसर मणी दिसेल, याला मणी बोलतात. हा कशासाठी? जेव्हा मी भोकसण्यासाठी या तलवारीचा वापर करते, हा वार जास्तीत जास्त वर्मी किंवा खोलवर जावा यासाठी अशा प्रकारचा टोकाला मणी दिले जायचा. आता या कट्यारीच्या तुलनेत तुम्हाला ही कट्यार वेगळी वाटेल. याला परस बोलतात. ही परस कशासाठी? तर याने सुद्धा माझ्या बोटांचं संरक्षण होतंय. विजयनगर साम्राज्याची विजयनगरी कट्यार आहे. अशी प्रत्येक देशातील प्रत्येक प्रांतातील लोकांनी त्यांच्या सोयीनुसार बनवलेली अशी वेगवेगळी शस्त्र, तशी ती विजयनगर साम्राज्याची असणारी कट्यार. काही शस्त्रांवरती अतिशय नाजूक तुम्हाला जाळी काम दिसेल, नक्षी काम दिसेल. हा पट्टा जर पाहिला तर पूर्ण सिल्वर काम दिसेल याच्यावरती. तर ते सगळं मुघल लोकांचं नाजूक डिझाईन काम असायचं, कारण आपल्या सैन्यातील मराठी सैन्यातील लोकांना इतकं बारीक नाजूक साजूक काम करायला एवढा पुरेसा वेळही नसायचा. कवी होता म्हणजे आपले शत्रूच म्हणले तरी त्यांना थोडक्यात वावगं ठरणार नाही. या शत्रूंनी सुद्धा आपल्या राजाचं कौतुक करून ठेवले. पहा, मुल्ला नुसरती त्या एका छंदामध्ये तो बोलतोय, महाराजांची तलवारबद्दल तो छंद आहे. म्हणजे जेव्हा महाराज पुण्यातनं तलवार बाहेर काढतात तेव्हा समोरच्या शत्रूंचा त्याच्यावरती काय प्रभाव पडतो या छंदातून त्यांनी छोट्याशा याच्यात वर्णन केलं आहे. सरे सर्वरा राज हे राजगा चमन बंद मुस्ताए हिंदुस्ता जिगर बंद फरजंद रामचंद जितू गर्दने मराठा बुलंद तू खुद्दा मदिगर फते दक्षिण वलय पर शरार तुझे चष्मी समशरी बागत बा फौजे करा मुघल बिनी नायत आरा. म्हणजे जेव्हा महाराजांच्या मेहनतून तलवार बाहेर येते आणि शत्रूंच्या वरती ते तुटून पडतात, तेव्हा मुघलांच्या किंवा शत्रूंच्या तोंडून निघणारा एकच उद्गार असायचा, तो म्हणजे अल्लाह 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 बचाव बचाव. अशा प्रकारची महाराजांची शमशेर असायची. म्हणजे आपल्याला जी तोफ सरस झाली किंवा ज्यामुळे आपण युद्ध हरलो ती ही तोफ जमूर असं म्हणतात. त्यामध्ये दारू किंवा शिशाचे छर्रे वगैरे जे असायचे त्यामध्ये तो छोटासा स्फोट केला जायचा. समोरासमोर युद्ध होत असताना त्यामध्ये वापरण्यात येणारी छोटी उंटावरची तोफ आहे. जी उंटावर घ्यायची महाराज. हो.